कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवार बदलायचा का अशा पद्धतीच्या एक हालचाली काँग्रेसमध्ये दिसत आहेत। शाहू महाराजांना मिळालेलं यश पाहता परत एकदा इथं छत्रपती घराण्यातली उमेदवारी द्यावी असा एक प्रवाह आहे। सतेज पाटील या मतदारसंघामध्ये उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे। उत्तरमध्ये आणि दक्षिणमध्ये एकाच घरातली उमेदवारी द्यायची का, देत असताना त्याचे जे काही बरे वाईट परिणाम आहेत त्याला सामोरे जायचं का ह्याचा त्यांना विचार करावा लागेल। परत एकदा या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील आमदार आणखी माजी आमदार अमल माडिक भाजपचे यांच्यामध्ये हा सामना होणार आहे। जरी हे दोघे उमेदवार असले तरी ही लढत प्रामुख्याने मुख्य मानली जाते ती सतेज पाटील आणि धनंजय माडिक यांच्यातली। कोल्हापूर जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं हा एक भारतीय जनता पार्टीचा जो प्रश्न होता तो धनंजय माडिक यांच्यावर पण बराच सुटलेला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जर बघितलं तर हिंदुत्ववादी संघटना अधिक आक्रमक झालेल्या आहेत आणि आपला विचार इथं अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत। नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत हे तुम्हाला माहितीच आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात आहे मी आणि माझ्यासोबत चर्चेला आहेत लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे। सर स्वागत आहे। नमस्कार। आता कोल्हापूर शहरात बसलो आहे तर कोल्हापूरच्या शहराच्या राजकारणापासून मला सुरुवात करायची। आपण जिल्ह्याचं राजकारण तुमच्याकडनं समजून घेणार आहोत, पण शहर सुद्धा हे फार इंटरेस्टिंग आहे। राजकीय दृष्ट्या इकडे बऱ्याच घडामोडी घडत असतात। आमचं ठरलंय कॅम्पेन हे काय म्हणतात जगात भारी कॅम्पेन इकडे झालं होतं, सगळं राजकारण ढवळून निघालं होतं। तर यंदाच्या विधानसभेला अजून तारीख डिक्लेअर झालेली नाहीये, ती कधी होईल माहित नाहीये, पण तरी सुद्धा कोल्हापूर राजकारणाचे वारे मात्र व्हायला लागलेत। काय ठरलंय यंदा कोल्हापूरकरांचं, काय वाटतं सर? नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर निकाल 1-1 असा बरोबरीत राहिलेला आहे। कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज हे विजयी झाले, तर हातकणंगले या बाजूच्या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत। तर त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर दोघांच्या बाबतीत समसमान पद्धतीचं यश मिळालेलं आहे। परंतु राज्यात मिळालेले यश हे विचारात घेऊन महाविकास आघाडी असं म्हणते की आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परत एकदा आम्ही आमचं वर्चस्व दाखवून देऊ। तर महायुतीच्या वतीने ज्या काही हालचाली सुरू आहेत, जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला अधिकाधिक जागा मिळवायच्या असा महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे अर्थातच कोल्हापूरच्या या कुरुक्षेत्रामध्ये यावेळचा आखाडा चांगलाच रंगणार आहे। कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उत्तर आणि दक्षिणेचे 2 मतदारसंघ मोडतात विधानसभेचे। उत्तरेत आत्ता घमासान आहे अशी चित्र निर्माण झालंय, कारण का बरेच इच्छुक उमेदवार आहेत। म्हणजे महायुतीत सुद्धा उमेदवार कृष्णराज महाडिक आहेत, त्यानंतर राजेश क्षीरसागर आहेत शिंदे सेनेचे, इकडे काँग्रेसकडे जयश्री जाधव आहेत, बंटी पाटील आणखी कोणाला उभं करणार का, इथूनही सगळं चर्चा सुरू आहे। उत्तरेतली नेमकी स्थिती काय आहे आता दोन्ही, म्हणजे महाविकास आघाडीच्या दृष्टीने सुद्धा आणि महायुतीच्या दृष्टीने सुद्धा? बरोबर आहे, निरीक्षण योग्यच आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर शहर हे 2 मतदारसंघ कोल्हापूर शहराशी निगडीत आहेत आणि कोल्हापूर शहरामध्ये जे राजकारण होत असतं, निवडणुकीचे ज्या काही हालचाली होत असतात त्याचा कळत न कळत परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत असतो। त्यामुळे या 2 मतदारसंघात नेमकं काय चाललंय, काय हालचाली सुरू आहेत हे पाहणं आपल्या दृष्टीनं खरंच महत्त्वाचं आहे। कोल्हापूर उत्तरमध्ये सध्या जयश्री जाधव या काँग्रेसचे आमदार आहेत आणि दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील हे आहेत। यावेळच्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या हालचाली पाहता कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवार बदलायचा का अशा पद्धतीच्या एक हालचाली काँग्रेसमध्ये दिसत आहेत। याबाबतीत अद्याप काँग्रेस पक्षाने काही भूमिका घेतलेली नाही, परंतु इथे येणारी काही नावं जर लक्षात घेतली तर नवा उमेदवार इथे येऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही। कारण शाहू महाराजांना मिळालेलं यश पाहता परत एकदा इथं छत्रपती घराण्यातली उमेदवारी द्यावी असा एक प्रवाह आहे। त्यामध्ये मग पूर्वी या मतदारसंघामध्ये आमदार होते मालोजीराजे छत्रपती, त्यांचं नाव येतं। त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नींना मधुरिमा राजेंना सुद्धा उमेदवारी दिली जाणार का असाही एक संशोधनाचा विषय, असाही चर्चेचा विषय आहे। त्याचबरोबर काँग्रेस पक्षात बरेच वर्ष काही काम केलेले कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा यावेळी उमेदवारी आम्हाला मिळायला पाहिजे असा आग्रह ते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे धरत आहेत। त्यामुळं सतेज पाटील या मतदारसंघामध्ये उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे। कारण कोल्हापूर उत्तरची उमेदवारी ही कोल्हापूरच्या दक्षिणच्या विजयासाठी तितकीच महत्त्वाची ठरत असते। कारण कोल्हापूर शहरातला बराचसा भाग हा कोल्हापूर दक्षिणमध्ये आहे, दक्षिणमध्ये ग्रामीण भाग बराचसा आहे, परंतु कोल्हापूर शहराचा पण भाग बराचसा आहे आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे तिथं आमदार आहेत आणि यावेळी तिथं परत एकदा मागच्या वेळी त्यांची जी लढत झाली होती आमदार अमल माडिक जे भाजपचे आहेत, तर त्यांच्याशीच परत एकदा लढत होईल असं साधारण चित्र आहे। अर्थात
महाडिक घराण्यामध्ये 2 नावं चर्चेला आहेत दक्षिणमध्ये. एक अमल महाडिक आणि दुसरं शौमिका महाडिक. शौमिका महाडिक ह्या फायर ब्रँड नेत्या म्हणून गेल्या काही दिवसामध्ये पुढे आलेले आहेत. विशेषतः गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये महाडिकांचा पराभव झाला. त्यानंतर विरोधकाची जी म्हणून जबाबदारी आहे ती शौमिका महाडिकांवर आली आणि त्या सत्ताधारी गटाचे जे काही दोष आहेत ते ठळकपणे लोकांसमोर आणणं, दूध उत्पादकांना आणणं यासाठी कामात आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये विरोधकांची उमेदवारी कोण यावर बरंच समीकरण अवलंबून असणार आहे. कारण मागच्या वेळी इथं पोटनिवडणूक झालेली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये सत्यजित कदम हे भाजपकडून उमेदवार होते. त्यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी लढवलेली होती. तेव्हा महाडिक परिवार हा काँग्रेसशी संबंधित असा होता. आणि या मतदारसंघामध्ये महाडिक कुटुंबातनंच येणारं आणखी एक नाव आहे ऋतुराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांचं. तर कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी या मतदारसंघात आता सुरू झालेली आहे. त्यांनी या भागामध्ये प्रमोशन सुरू केलेलं आहे. महाडिक आणि सत्यजित कदम हे घरचं नातं आहेत, मामा भाचे असेच त्यांचे संबंध आहेत. त्यामुळं त्या घरापैकी नेमके कोणाला उमेदवारी देणार हे कुतूहल आहे. दुसऱ्या बाजूला या मतदारसंघामध्ये 2 वेळा शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर हे विजयी झालेले होते. आता ते शिंदे गटाचं नेतृत्व करतात. त्यांची उमेदवारी या मतदारसंघामध्ये प्रबळ मानली जाते. त्यामुळं उमेदवारांची दावेदारी आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून 2014च्या निवडणुकीमध्ये महेश जाधव यांनी निवडणूक लढवलेली होती. देवस्थान समितीचं त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी 40,000पेक्षा अधिक मतं 4 उमेदवार असताना घेतलेली होती. त्यामुळं तेही या उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये आहेत. तर एकंदरीत पाहिलं की कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीकडून इच्छुकांची संख्या ही वाढलेली आहे. त्यामुळं तिथं नेमकं कोणाला उमेदवारी देणार आणि त्याचबरोबर दुसरीकडे महाविकास आघाडी उमेदवार तोच ठेवणार की बदलणार यावर निकाल हा बराच अवलंबून राहील. तर उत्तरेचं बऱ्यापैकी तुम्ही आता स्पष्ट करून सांगितलं. दक्षिणेमध्ये सुद्धा गमतीशीर गोष्ट अशी घडते की आपले ऋतुराज पाटील आहेत ते विद्यमान आमदार आहेत. लोकांना जेव्हा विचारतो दक्षिणेतली काय परिस्थिती आहे, तिथे बंटी पाटील म्हणतील ते ऋतुराज पाटलांची जागा सेफ आहे असं बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं जेव्हा मी बॉक्स पॉप घेत होतो या संदर्भाने कोल्हापूर शहरात. पण आत्ता जर का लोकसभेचा निकाल पाहिला तर शाहू महाराजांना सगळ्यात कमी लीड जे होतं ते दक्षिण कोल्हापूरमध्ये मिळालं होतं. 6,000चं काहीतरी लीड होतं. तिथे लीड कमी झाल्याचं दिसलं तिथे. आता काही धोका आहे का आता दक्षिणेत ऋतुराज पाटलांच्या सीटला? हे निरीक्षण बरोबर आहे की लोकसभा मतदारसंघ निवडणुकीवेळी शाहू महाराज यांना 6 विधानसभा मतदारसंघातली जर मतं पाहिली तर सर्वात कमी मताधिक्य हे कोल्हापूर दक्षिणमध्ये होतं. अर्थात लोकसभा निवडणुकीसाठी ज्या काही घटना घडामोडी झाल्या, जो काही प्रचार घडला, तर त्यामध्ये एक चित्र असं होतं की एकावेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि त्याचवेळी विधानसभा निवडणुकीची बांधणी असं ते सुरू होतं. त्यामुळं कोल्हापूर दक्षिणमध्ये जसं काँग्रेसनं आपली ताकद लावलेली होती पणाला, तसंच भारतीय जनता पक्षानं सुद्धा या मतदारसंघामध्ये मोठं लक्ष घातलेलं होतं. आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये महाडिकांचा प्रभाव आहे जसा की सतेज पाटलांचा प्रभाव आहे. त्यामुळं दोन्हीही शक्ती या मतदारसंघामध्ये मतदान वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. आणि त्यांची जी लोकसभेसाठी जो प्रचार सुरू होता तसाच तो विधानसभेसाठी सुद्धा सुरू होता. त्यामुळं या मतदारसंघामध्ये महाडिकांची सुद्धा ताकद असल्यामुळं त्यांनी विधानसभे डोळ्यासमोर ठेवून आपलं मतदान मोठ्या प्रमाणात इथं वाढलेलं होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे इतर ठिकाणी जे मताधिक्य झालेलं आहे त्यापेक्षा करवीरमधलं ह्या दक्षिणमधलं मतदारसंघ आहे हे खूप तुलनेनं कमी म्हणजे 6,000च्या आसपास होतं. अर्थात विधानसभेसाठी असणारे समीकरणं आणि लोकसभेचे असणारे समीकरणं फरक पडतो. परंतु विधानसभेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा परत एकदा या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील आमदार आणखी माजी आमदार अमल महाडिक भाजपचे यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. जरी हे दोघे उमेदवार असले ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक तरी ही लढत प्रामुख्याने मुख्य मानली जाते ती सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातलीच. कारण आत्ताच्या क्षणाला कोल्हापूर जिल्ह्यातलं काँग्रेसचं नेतृत्व हे सतेज पाटलांच्याकडे आहे आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे धनंजय महाडिक करतायत. राज्यसभेमध्ये ते सदस्य झाल्यापासून त्यांचं भारतीय जनता पक्षातला वावर वाढलेला आहे. त्यांच्याकडे जिल्ह्याची सूत्र दिलेली आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे बऱ्यापैकी आता पुण्याचं आणि राज्याचं राजकारण करत असतात. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं हा एक भारतीय जनता पुढे जो प्रश्न होता तो धनंजय महाडिक यांच्या रूपाने बराच सुटलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढावा, त्याचं संघटन वाढावं यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातलेलं आहे. त्याचबरोबर
दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद आता सतेज पाटील यांच्याकडे आहे. बरोबर. आता या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे 4 आमदार आहेत. ते आणखी काही आमदार वाढावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. राधानगरीमध्ये आणखी कोणाला उमेदवारी द्यायची असा एक त्यांचा प्रयत्न आहे. तो इथे काँग्रेसला देऊन तिथेही आणखी एक उमेदवार निवडून आणावा आणि 5-6 आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून आणावं. आणि आत्तापर्यंत 2 वेळा ते राज्यमंत्री म्हणून काम केले, तर एखादं मोठं कॅबिनेट मंत्रीपद घ्यावं या दृष्टीनं त्यांचं ह्या विधानसभा निवडणुकीकडे राजकारण असणार आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला बघितलं तर धनंजय माडिक यांना भारतीय जनता पक्षाचा प्रभाव इथं दाखवून केंद्रामध्ये आपलं जी प्रतिमा आहे ती अजून उज्ज्वल करायची आहे आणि त्याच बाजूला सतेज पाटील यांना सुद्धा आपल्या राज्याच्या राजकारणात महत्त्व वाढवायचं आहे. त्यामुळं या मतदारसंघात जरी ऋतुराज पाटील आणि अमल माडिक यांची लढत असली, दोघेही तरुण नेतृत्व आहे, दोघांनाही पुढे येण्याची मोठी संधी आहे, परंतु त्याचवेळी ही लढत मुख्य करून सतेज पाटील आणि धनंजय माडिक यांच्यातली सुद्धा असेल असं आपल्याला हे प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागेल. सर, बऱ्याचदा कोल्हापूर शहर म्हटलं की सतेज पाटलांचा जो दबदबा आहे या सगळ्या जिल्ह्यावर तो लक्षात येतो. यंदा सतेज पाटील थेट विधानसभेला सामोरे जाणार का अशा चर्चा लोकसभेपासूनच चालायला सुरुवात झाली होती की त्यांनी आता पुढे येऊन नेतृत्व करावं, जिल्ह्याचं नेतृत्व करावं किंवा काँग्रेसमधली जी नवीन फळी आहे त्याच्यामधलं एक महत्त्वाचं नाव सतेज पाटील हे असल्यामुळे त्यांनी आता विधानसभेला थेट निवडणुकीत उतरावं अशा चर्चा होत्या. यंदा तशी काही परिस्थिती वाटते का तुम्हाला? त्यांनी उतरावं असं वाटतं का तुम्हाला? सतेज पाटील यांना विधानसभेतून निवडून जाणं नक्कीच आवडेल, परंतु ते करत असताना विधानसभेसाठी मतदारसंघ कुठला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण कोल्हापूर उत्तरमध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये त्यांचे पुतणे ऋतुराज हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं परत उत्तरमध्ये आणि दक्षिणमध्ये एकाच घरातली उमेदवारी द्यायची का आणि देत असताना त्याचे जे काही बरे वाईट परिणाम आहेत त्याला सामोरे जायचं का ह्याचा त्यांना विचार करावा लागेल. त्याच्याबरोबर इतर कुठल्या जिल्ह्यातला मतदारसंघ सुरक्षित आहे का याची ते सुद्धा चाचपणी करतील. काही मतदारसंघामध्ये त्यांचे नावं यायला लागलेले आहेत. इचलकरंजीमध्ये गेले काही दिवस 15 दिवसामध्ये सतेज पाटील निवडणूक लढवतील असं एक म्हणणं पुढे यायला लागलेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी मतदारसंघ तोही सुरक्षित मतदारसंघ निवडून येण्याची हमी अशा मतदारसंघाला सतेज पाटील प्राधान्य देतील. आणि त्याचवेळी कोल्हापूर दक्षिण आणि आणखी एका मतदारसंघात अशा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात एका घरातल्या दोघांनी निवडणूक लढवायचं हे तेवढंच आव्हानात्मक सुद्धा असणार आहे. आणि या परिस्थितीला ते सामोरे जातील का हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला सतेज पाटील आता हे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आहेत. काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत तेही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करतायत. त्यांनी कोल्हापुरात येऊन बरेचदा सांगितलं की बंटी पाटील आता तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित राहू नका, तर तुम्ही आता राज्याचा राजकारणाचा विचार केला पाहिजे. आणि आता हल्ली सुद्धा ते मराठवाडा अशा काही ठिकाणी दौऱ्यावर सुद्धा जाऊन आलेले आहेत. परंतु जरी त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची असली तरी मतदारसंघ असणं, सुरक्षित असणं, निवडून येण्याची हमी असणं याचा ते प्रामुख्याने विचार करते. आणि एका वेळी 2 निवडणुका लढवायच्या का हेही तितकं आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळं इतक्यात असं काही उमेदवारी घोषित करून काही धाडसी निर्णय घेतील असं या क्षणी तरी दिसत नाही. सर, कोल्हापूर शहराबाबतीतला शेवटचा प्रश्न विचारतो. मी जेव्हा कोल्हापूर शहरात आलो त्यावेळी ठिकठिकाणी एक बोर्ड मला दिसला, सकल हिंदू समाज या नावाने तो बोर्ड होता. हिंदूंनी एक झालं पाहिजे वगैरे वगैरे असे मेसेज देणारे ते सगळे बोर्ड होते. आत्ता जर का कोल्हापुरातला रिसेंट पास बघितला तर विशाळगड प्रकरण होतं. तिथे हिंदू मुसलमान एक ठिणगी उडली होती. संभाजीराजांनी सगळं जे आंदोलन लीड केलं होतं त्या संदर्भाने. त्याचबरोबर आत्ता देशभरामध्ये बांगलादेशमधल्या हिंदूंवरचा अत्याचार हा एक कळीचा मुद्दा झालेला आहे. तर ह्याची नेमकी कोनोटेशन्स काय आहेत? शहरात हे बोर्ड लागतात, सकल हिंदू समाज नेमका आहे काय? कोल्हापूर जिल्ह्याची प्रतिमा ही राज्यातला पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा अशी राहिलेली आहे. परंतु या प्रतिमेला छेद देऊन कोल्हापूर हे हिंदुत्ववादी सुद्धा विचारांचं शहर आहे असा विचार मांडणारी एक यंत्रणा गेली काही वर्षे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेला आहे. आणि त्याचे परिणाम सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसायला लागलेले आहेत. एकतर 2014ची जेव्हा निवडणूक झालेली होती किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये जर बघितलेलं होतं तर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं होतं. एकेकाळी तर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 6 आमदार होते. आणि शिवसेना तेव्हा निवडून येत असताना गर्वसे व हिंदू आहे अशा पद्धतीचा कडवट हिंदुत्वाचा प्रचार करत होती. आणि त्यानंतर जेव्हा केंद्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर ह्या ज्या काही अशा विचारांच्या ज्या संघटना आहेत त्यांना अधिक त्याचं पाठबळ मिळालं. त्यामुळं हिंदुत्ववादी संघटना कोल्हापूर जिल्हा हा काही पुरोगामी नाही तर तो हिंदुत्ववादी विचारांचा सुद्धा आहे हे दाखवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील झाल्या. त्यामुळं गेल्या 10 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जर बघितलं तर हिंदुत्ववादी संघटना अधिक आक्रमक झालेल्या आहेत आणि आपला विचार इथं अधिक
ठळक करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मागच्या वर्षी सुद्धा कोल्हापूरमध्ये एक दंगलीचं प्रकरण गाडलेलं होतं. त्याच्या मागे सुद्धा याच घटना आणि हीच सूत्र कार्यरत होती. मिरजेच्या दंगलीनंतर चित्रच सगळी बदलली राजकारणाची. त्याच्याही आधी जर आपल्याला बघायचं असेल तर 2009 साली मिरजेमध्ये गणेशोत्सवाच्या वेळी दंगल झालेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला होता की या मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघात प्रामुख्यानं काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रभाव राहिलेला आहे. तर इथल्या 5 जागा भाजप आणि शिवसेनेकडे गेलेल्या होत्या. त्यामुळे जर का इथं हिंदुत्ववादाला पूरक असं वातावरण जर केलं आणि हिंदुत्ववादी केंद्रित असं जर प्रचार केला तर त्याचा राजकीय फायदा मिळू शकतो असा एक होरा या हिंदुत्ववादी संघटनांचा आणि राजकीय पक्षांचा सुद्धा आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादाची जी काही भूमिका आहे ती रुजावी यासाठी या संघटना प्रयत्न आहेत. मगाशी उल्लेख केला की कोल्हापूरमध्ये मागच्या वर्षी दंगलीचा प्रकार घडलेला होता. अलीकडचं जर उदाहरण बघितलेलं होतं तर विशाळगडचं जे प्रकरण होतं विशाळगडचं, परंतु त्याची धग लागली ती खाली असलेल्या गजापूर आणि मुसलमानवाडी गावामध्ये. तिथं जे काही सगळा एकूण प्रकार घडला, ज्या श्रीरामच्या घोषणा दिल्यात, एकूण जे वातावरण बघितलं तर त्याच्यामागे हिंदुत्ववादी संघटना होत्या हे उघडच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामधलं जे वातावरण आहे ते हिंदुत्वादाला पूरक करायचं असा हिंदुत्ववादी संघटनांचा प्रयत्न आहे. आणि या संघटनांच्या कामाची पद्धत जरी बघितली तर त्या राजकीय पक्षापासून आम्ही अलिप्त आहोत असं दाखवत असतात. पण ते दाखवत असलं तरी त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळत असतो. आताच उल्लेख केला की बांगलादेशमध्ये हिंदूंचा अत्याचार, तर त्याही घटनेचा फायदा उठवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कालच इचलकरंजी शहरामध्ये या बंदचं आयोजन केलेलं होतं आणि या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. याच इचलकरंजी शहरामध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला होता आणि भारतीय जनता पक्षाला तिथं यश मिळालेलं होतं. आणि आता इचलकरंजी शहर हे हिंदुत्ववादाचा चेहरा अशा पद्धतीचं शहर बनलेलं आहे. आणि इचलकरंजी सारखंच कोल्हापूरची प्रतिमा व्हावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या या एकंदरीत हालचाली सुरू आहेत आणि त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षाकडून पाठबळ मिळत असं. या दोन्ही संघटनांनी किती त्याचा म्हणजे हिंदुत्ववादी संघटना असू दे किंवा भाजप असू दे यांनी किती एकमेकाचा इन्कार केला असला तरी त्यांचं राजकारण हे पूरक स्वरूपाचं आहे. आणि ते पूरक अशासाठी आहे की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये जसं पुरोगामी विचारांचं कोल्हापूर शहर मंडळ असं तर ती प्रतिमा खोडून कोल्हापूर शहर हे हिंदुत्ववादी विचारांना कसं योग्य आहे हे दाखवण्याचा यामागच्या सगळ्या हालचालीचं कारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सर खूप खूप धन्यवाद. शहराचं राजकारण तुम्ही आता उलगडून सांगितलं. आपण पुढच्या भागामध्ये एकंदरीत उर्वरित जिल्ह्याचं राजकारण काय आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तुर्तास या भागात आपण इथेच थांबूया.